नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये आजही अवकाळी पाऊस झालाय। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। गारपिटीसह पावसामुळे नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि बुलढाण्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। पावसाचा मुक्काम आणखी 2 दिवस वाढणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला। तर नागपूरसह विदर्भामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा आपल्याला बघायला मिळाला आहे। अवकाळी पाऊस झालेला आहे। नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये आज सुद्धा अवकाळी पाऊस झाला आहे। गेल्या 3 दिवसांपासून हा अवकाळी पाऊस सुरू आहे, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आज सुद्धा विदर्भातल्या अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे। नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाण्यामध्ये नुकसान झाल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर आणखी 2 दिवस अवकाळीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर घालणारा हा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज, कारण मागच्या 3 दिवसांपासून आधीच अवकाळीचा तडाखा बसतोय आणि आता आणखी 2 दिवस अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। विदर्भासाठी 2 दिवस पुढचे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी अर्थातच चिंतेत सापडला। आज नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय अवकाळी पावसाची। फळबागांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। मागचे 3 दिवस खरं तर अवकाळी पाऊस सुरू आहे। अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय, कुठे गारपीट झालेली आहे आणि त्यामुळे आता मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। शिवाय आणखी 2 दिवस विदर्भामध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे पावसाचा हा वर्तवलेला अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे, कारण मागच्या 3 दिवसात आधीच बरंच नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर आता आणखी 2 दिवस ते पावसाचे असणार आहेत। नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाण्यामध्ये झालेले हे नुकसान त्याची दृश्य आपण बघतोय। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत अधिकची माहिती देतात। जितेंद्र, दिवसापासून विदर्भातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटी सुरू आहे। यामुळे जे आहे ते अनेक पिकांचं नुकसान झालेलं, खास करून फळबागा आणि भाजीपाला। रब्बी पिकांचं सध्या शेतीमध्ये तेवढं पीक नाही आहे, जे काही होतं ते काढलेलं आहे शेतकऱ्यांनी। मात्र भाजीपाला आणि फळपिकं, ज्यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी यासारखी जी फळपिकं आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याचबरोबर घरांच्या वरचे छताचे टपरे जे असतात, छत्रे, ते उडून गेलेली आहेत। अनेक ठिकाणी काही मोठ्या गारपिटीमुळे घरांचं नुकसान झालेलं आहे। जर शेतीचा विचार केला तर 50,000 हेक्टरवरील संपूर्ण विदर्भामध्ये नुकसान झाल्याचा अंदाज, प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आणखी पुढील 2 दिवस पाऊस राहण्याचा आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। एकूणच पाहता आज आणि उद्या देखील अशाच प्रकारची आपण इथे जर बघितलं तर आपण पाहू शकतो की रस्त्यावर जे आहे ते आज सकाळपासून, नागपूरचा विचार केला तर नागपुरात आज पहाटेपासून पाऊस होता, रिमझिम पाऊस पडत आहे आणि त्यामुळे जो फील आलेला आहे तो पावसाळ्याचा फील आलेला आहे। आपण एप्रिलच्या मध्यात आता पोहोचलेलो आहोत। एप्रिलचा उन्हाळा हा विदर्भातील आणि खास करून नागपूरसारख्या शहरामधील प्रसिद्ध असतो, मात्र सध्या जेव्हा आहे तो पूर्ण पावसाळा सुरू असल्याचा फील येतोय। तापमानामध्ये देखील 14 अंशाने घसरण झालेली आहे। त्यामुळे रेनकोट जे आहेत ते देखील आता बाहेर पडलेले आहेत। रेनकोट घालून लोक रस्त्यावर फिरताना आपल्याला दिसून राहिलेले आहेत आणि पुढील 2 दिवस पुन्हा अशाच प्रकारे पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। गुरु, बरोबर, त्यामुळे पुढचे 2 दिवस सुद्धा पावसाचे असणार आहेत। त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांची, सगळ्या नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नागपूरमधली दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये आज सुद्धा पाऊस झालेला आहे, अवकाळी पाऊस झालाय आणि त्यामुळे रस्ते जलमय झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतं।